नेहरू जयंती हे उपसमो सुखो. आपल्या महापरिनिर्वाणाच्या आधी अंतिम संदेश देताना तथागत बुद्ध म्हणतात, सर्व संस्कार अनित्य आहेत. अप्रमादित राहून आपले जीवन यापन करा, अंतिम उद्दिष्ट मिळवा. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या मानवी मूल्यांचे जगातील पहिले उद्गाते तथागत बुद्ध धम्म ज्या राजामुळे या जगामध्ये जिवंत राहिला, ज्यांच्या प्रचार प्रसारामुळे जगाच्या 2/3 भागावर एकेकाळी बुद्धम शरणम गच्छामीचा निनाद होत होता. ते देवानाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक, मानव मुक्तीचा महासंघर्ष पेटवणारे आपले मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता विदिशा देवी या सर्व प्रेरणांना मी वंदन करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या सर्व आंबेडकरी योद्ध्यांना मी वंदन करतोय. समता सैनिक दलाचे माजी संघटक स्मृतिशेष ॲडव्होकेट विमल सूर्य चिमनकर सर यांनाही मी वंदन करतोय. उपस्थित मंचकावर या सत्राचे अध्यक्ष मार्शल डॉक्टर भास्कर कांबळे सर, केंद्रीय वुमेन्स रेजिमेंटच्या प्रमुख मार्शल कांचनताई वासनक मॅडम, माता रमाईचे वंशज त्यांच्या भाची शुभांगीताई, त्यांचा मुलगा व त्यांची सून, हे खरं तर या गोंडपिंपरीसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की त्यांचा स्पर्श, माता रमाईच्या रक्ताचा स्पर्श या भूमीला लाभला. या सर्व व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझे तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की धम्मक्रांती परिषदेमध्ये राजकीय तत्वज्ञान या विषयावर मी का बोलत आहे. हे सहज वाटण्यासारखं आहे, कारण का आपण राजकीय तत्वज्ञानामध्ये व धम्माच्या तत्वज्ञानामध्ये ऑलरेडी हरकत केलेली आहे. राजकीय तत्वज्ञानामध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये काहीही सहन केला जाऊ शकते, तिथे नीतीला किंमत नाही. परंतु धम्माच्या क्षेत्रामध्ये नीतीची आवश्यकता आहे असा आपला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात समज आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच म्हटलेलं आहे, तुमच्यापैकी बरेच लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती, या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच म्हणतात, बुद्धिझम वॉज ए रिव्होल्युशन. इट वॉज ॲज ग्रेट ॲज ए फ्रेंच रिव्होल्युशन. Though it was begin as a religious revolution, it becomes more than religious revolution. It becomes a social and political revolution. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धिझम ही एक सर्वमान्य आणि सर्वश्रेष्ठ अशी क्रांती होती. जरी ती क्रांती फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षाही महान होती. फ्रेंच राज्यक्रांतीमध्येही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वांचा अंगीकार करण्यात आला होता. जरी ती क्रांती बुद्धिझमची धार्मिक क्रांती म्हणून सुरुवात झाली होती, तरी पण त्या क्रांतीने, त्या चळवळीने सामाजिक आणि राजकीय क्रांतीमध्ये ती परिवर्तित झाली होती असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. दुसरी गोष्ट, संसदीय लोकशाहीचे जे मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व,
व न्याय ही जे तत्व आहेत, मूलभूत तत्व आहेत संसदीय लोकशाहीचे, आणि तीच तत्व समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जे तत्व आहे तीच बौद्ध धर्माचे आधारभूत तत्व आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय चळवळ करताना किंवा राजकीय मुवमेंट्स आपली गव्हर्न करताना धम्म आणि राजकीय व्यवस्था यामध्ये फारकत करत नाहीत. हा विषय म्हणून मी या धम्म परिषदेच्या निमित्ताने घेतला, आजची ही गरज म्हणूनही घेतला, कारण की आपल्या लक्षात येत आहे की आंबेडकरी समूह हा राजकीय क्षितिजावरून अतिशय दूर फेकला गेलेला समूह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच जेव्हा त्यांची चळवळ सुरू केली 1919च्या आसपास, साऊथ बोरो कमिशनच्या दिलेल्या साक्षीपासून जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू होते आणि त्यांनी सर्वांगाने ही चळवळ चालवल्याचं आपल्या लक्षात येते. त्यांनी केवळ सामाजिक केवळ धार्मिक मुद्दे न घेता अस्पृश्यांच्या विकासासाठी किंवा आपल्या विकासासाठी जे महत्वाचे क्षेत्र होते तेही क्षेत्र त्यांनी काबीज करत करत ही चळवळ 1956 पर्यंत नेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय तत्वज्ञान अनेक ग्रंथांमधून प्रदर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे. जसं की 1937 मध्ये इनहेलेशन ऑफ कास्ट, जाती प्रथेचे विध्वंसन, 1939 मध्ये फेडरेशन वर्सेस फ्रीडम, 1942 मध्ये रांडी गांधी अँड जिना, 1945 मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान द पार्टिशन ऑफ द पाकिस्तान, 1945 मध्येच कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट, 1946 मध्ये व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर अनटचेबल्स, आणि 1927 मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज, 1954 मध्ये थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या ग्रंथामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं राजकीय तत्वज्ञान जे आहे प्रतिपादित केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त अनेक विषयावर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे. राजकीय तत्वज्ञान आणि त्या संदर्भात केलेले स्टेटमेंट्स, साऊथ बोरो कमिशनला दिलेली साक्ष असो, 1929 ला सायमन कमिशन व त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट्स आल्यानंतर पुरवणी पत्रक जे अन्सिपानी लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला दिलं होतं. त्यानंतर गोलमेज परिषदेमध्ये 1930, 31, 32, त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 ला करतात. त्यानंतर 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशन निर्माण करतात व बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होण्याआधी 30 सप्टेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्ली येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवतात व शेड्यूल कास्ट फेडरेशन डिसॉल्व्ह करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निर्माण करण्याचं ध्येय आणि उद्दिष्टासहित सर्वांना आपल्याला सांगतात. ते आवाहन करतात की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून उभे होणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांना केवळ शेड्यूल कास्टचीच मतं मिळतात आणि त्यामुळे तसाही त्या पक्षाचा एक जातीवादी पक्ष म्हणून इतरांनी, विरोधकांनी प्रसार केलेला होता आणि या अवस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निर्माण करण्याचा आपलं उद्दिष्ट सर्व कार्यकर्त्यांच्या समोर ठेवून तसा तो अहवाल सर्वांना देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर अगदीच अल्प काळामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण होते व त्यांच्या हयातीमध्ये तो पक्ष निर्माण होऊ शकत नाही. परंतु 3 ऑक्टोबर 1957 ला परत दीक्षाभूमी या पवित्र ठिकाणी तोच पक्ष बाबासाहेबांचे इतर जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत ते उभे करतात व त्यानंतर ती वाटचाल सुरू झालेली आपण बघतो. डॉक्टर पॉलिटिकल राजकीय विचार समजून घेण्यासाठी त्या काळात जी सामाजिक परिस्थिती होती तिचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. या सगळ्या बाबीवर मी बोलत बसलो तर कदाचित फार वेळ होईल असं मला वाटते. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माझ्या या स्पीचमधले संसदीय लोकशाही व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांतिकारी योजना या देशाला, संपूर्ण देशाला दिली होती, जी 1947 मध्ये स्टेट अँड मायनॉरिटीज या ग्रंथामधून मांडली होती, ज्या योजनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य समाजवाद असं नाव दिलं होतं, स्टेट सोशलिझम असं नाव दिलं होतं.
ते दोनच मुद्दे मी माझ्या भाषणामध्ये घेणार आहे. इतर मुद्द्यांना बगल देत संसदीय लोकशाहीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी जे भारतीय जनतेला उद्देशून जे एक पत्रक निर्माण केलं, ज्याला खुले पत्र म्हणतात, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते वाचलेलं असेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या संदर्भात जे खुलं पत्र होतं त्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीबद्दल उहापोह केलेला आपल्याला दिसते. संसदीय लोकशाहीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय आग्रही होते, कारण इथल्या तमाम कष्टकरी समाजाला, अगदी खालच्या स्तरात गेलेल्या समाजाला, इथल्या सर्व स्त्री, मजदूर, या सगळ्या शेतकरी पासून या सर्वांना न्याय देणारी जर प्रणाली असेल तर ती संसदीय लोकशाही प्रणाली आहे असा त्यांचा विश्वास असल्यामुळे ते लोकशाहीचं विवेचन त्या पत्रामध्ये करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकशाही आणि तिचे जे स्वरूप आहे किंवा तिचे जे उद्दिष्ट आहे हे सातत्यानं बदलत आलेले आहे. लोकशाही वेगवेगळ्या काळामध्ये तिचे स्वरूप आणि उद्दिष्ट बदललेलं आहे. जसं आजची लोकशाही आणि पुरातन काळातली लोकशाही जर आपण घेतो म्हटलं तर त्यामध्ये महत् अंतर आहे. पुरातन लोकशाही ही राजाच्या अनियंत्रित सत्तेला नियंत्रित करण्यासाठी, तर आजची वर्तमान लोकशाही ही लोककल्याणाचा उद्दिष्ट ठेवून कार्य करत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमधील लोकशाहीचं उदाहरण देतात. 1688 मधली इंग्लंडमधील लोकशाही व त्यानंतरची लोकशाही यामध्ये अतिशय फरक असलेला फरक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. अथेनियन लोकशाही व आजची लोकशाही यामध्येही मूलभूत फरक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं म्हणणं होतं. अथेनियन जी लोकशाही होती त्यामध्येही अर्धे लोक गुलाम असायचे, केवळ 50% लोक या देशामधले स्वतंत्र असायचे. अर्ध्या टक्क्या लोकांना कुठलाही न्यायिक अधिकार त्या लोकशाहीमध्ये नव्हता. इंग्लंडमधल्याही 1832 नंतर जो तिथे फर्स्ट रिफॉर्म बिल प्रस्थापित झाला और त्यानंतर जी लोकशाही निर्माण झाली तिचंही उद्दिष्ट आणि स्वरूप बदललेलं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. लोकशाहीच्या संदर्भाने स्वरूपाने तिचे उद्दिष्ट बदलत असले तरी आधुनिक लोकशाहीचं जे स्वरूप आहे किंवा उद्दिष्ट आहे ते लोककल्याणाचं आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करताना, लोकशाहीच्या व्याख्या देताना म्हणतात की लोकशाहीची व्याख्या आहे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. वॉल्टर बेगट नावाचे जे समाजशास्त्रज्ञ इंग्लंडमध्ये होते त्यांनी इंग्लिश कॉन्स्टिट्यूशनवर एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ते भारतीय संसदीय लोकशाहीची व्याख्या करताना म्हणतात, ए गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, चर्चेवर आधारित शासन संस्थामध्ये लोकशाही होय. दक्षिणेकडील राज्यांशी युद्धानंतर गॅटिसबर्ग येथे अब्राहम लिंकन आपल्या सुप्रसिद्ध भाषणामध्ये लोकशाहीची व्याख्या करतात. लोकांसाठी व लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, ए गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल अशी ते व्याख्या करतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करताना सर्वोत्तम कसोटी लावतात, जी सर्वात कठीण कसोटी आहे ती लावतात आणि म्हणतात लोकशाहीची व्याख्या किंवा लोकशाहीच्या संदर्भाने बोलायचं झाल्यास लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये रक्तपात विरहित मार्गाने जर क्रांतिकारक बदल घडत असतील तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही म्हणतात. सनदशीर मार्गाने व घटनात्मक मार्गानेच बदल घडवणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या लोकशाहीला विकसित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 7 महत्वाच्या गोष्टी सांगतात किंवा त्या जरुरी आहे असं सांगतात. पहिली गोष्ट, सामाजिक समता असली पाहिजे. सामाजिक विषमता असता कामा नये. एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर वर्चस्व असता कामा नये. एका जातीचे दुसऱ्या जातीवर वर्चस्व असता कामा नये. गॅटिसबर्ग येथील भाषणामध्येच अब्राहम लिंकन आणखी एक वाक्य बोलतात, ए हाऊस डिवायडेड इटसेल्फ कॅनॉट स्टँड. दुभंगलेले घर कधी टिकू शकत नाही.
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजामध्ये मग वेगवेगळे वर्ग असेल, एक सर्वहारा असेल व एक शोषणकर्ता असेल, तर तशा प्रकारची लोकशाही या देशामध्ये विकसित होऊ शकणार नाही. तशा प्रकारचं सामाजिक न्याय इथली लोकांना मिळू शकणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या विकासासाठी म्हणतात की विरोधी पक्षाची आवश्यकता अत्यंत महत्वाची असते लोकशाहीच्या विकासासाठी. विरोधी पक्ष जर मजबूत नसेल किंवा धोरणात्मक निर्णय घेणारा नसेल तर तिथे लोकशाही जिवंत राहू शकणार नाही. विरोधी पक्ष जर कमकुवत असेल तर बहुसंख्याकाच्या अल्पसंख्याकावर सतत अत्याचार अन्याय होत राहील व एक प्रकारे लोकशाही विकसित होणार नाही. तिसरी गोष्ट लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शासन व कायदा व प्रशासन हे सर्वांसाठी समान असले पाहिजे. आज आपण बघतो की विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट वर्गासाठी एखादा शासकीय अधिकारी, प्रशासनिक अधिकारी वेगवेगळे निर्णय घेताना आपल्याला बघतोय. ही प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात आज राबवल्या जात आहे. इव्हन यामध्ये जजेसही सामील झालेला आपल्याला अनेक निर्णयामध्ये दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, समान कायद्याचे अधिराज्य हे तत्व त्यांनी अंगीकारले पाहिजे किंवा ते मान्य केले पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तरच लोकशाही यशस्वी होऊ शकते. चौथी बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक आहे असं म्हणतात, घटनात्मक नीतिमत्ता असली पाहिजे. घटना ही केवळ कायद्याचा एक सापळा आहे. त्या कायद्याच्या सापळ्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या संकेतांनी आणि प्रतांनी जर रक्तमास भरले नाही तर तो एक केवळ हाडाचा सापळाच राहील. वेळोवेळी निर्माण झालेले संकेत व प्रथा यांनी कायद्याच्या सापळ्यामध्ये रक्तमास भरले पाहिजे व त्या संकेताचा, त्या प्रथाचं आपण पालन केलं पाहिजे. पाचवी गोष्ट, बहुसंख्याकाच्या अल्पसंख्याकावर वर्चस्व असता कामा नये. अल्पसंख्याकाचं मत बहुसंख्याकांनी डावलून चालणार नाही. तसेच अल्पसंख्याकांनीही बहुसंख्याकांशी विचारविनिमय करताना सनदशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. विरोधाला विरोध न करता तात्विक विरोध केला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. सहावी गोष्ट, लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असणारी मतदार किंवा इथली जनता नीतिमान असली पाहिजे. कायदे व्यक्तीच्या बाह्यांगाला नियंत्रित करीत असतात. नीती व्यक्तीच्या बाह्यांगाला व अंतरंगालाही नियंत्रित करीत असतात. नीती हा बौद्ध धर्माचा अतिशय महत्वाचा असा भाग आहे. नीतीवरच बौद्ध धर्म टिकून आहे आणि म्हणून नीती असेल तर कायद्याची गरज पडणार नाही. समाज नीतिमान असेल तर कायद्याची गरज पडणार नाही. परंतु समाज जर नीतिमान नसेल तर कायदा कितीही केला तरी अंमल होणार नाही. आज आपल्या देशामध्ये तीच स्थिती आहे. कायदे सर्व प्रकारचे असतानाही त्याचा अंमल योग्य प्रकारे होत नसल्यामुळेच हे अन्याय, अत्याचार किंवा विषमतेचं पुन्हा बीज रोवल्या जात आहे. सातवी बाब जी आहे लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असणारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पब्लिक कॉन्शियस, ज्याला सार्वजनिक सत्सद विवेक बुद्धी म्हणतात. अन्याय अत्याचार कोणावरही कुणाकडे नाही हो. सर्व जनतेने त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. सार्वजनिक सत्सद विवेक बुद्धी म्हणजेच अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती. हे सर्व 7 कारण या भारत देशामध्ये अनुकूल नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाही माहिती होतं व आजही या देशाची परिस्थिती तीच होती. म्हणून तेव्हा ते चिंताग्रस्त असायचे की संसदीय लोकशाही यशस्वी होणे भारत देशामध्ये मला तरी अशक्य वाटते. या देशामध्ये वेगवेगळे पंथ, धर्म, जाती, भाषा हे वेगवेगळे आहेत. इथे एकात्मतेची किंवा समानतेची भावना नाही जनतेमध्ये. इथे जातीय बहुमत आहे तर तसेच जातीय अल्पमत आहे आणि जाती स्थायी असल्यामुळे इथे जातीय अल्पमत आणि किंवा जातीय बहुमत देखील स्थायी स्वरूपात आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवाहन करतात जातीय बहुमत स्वीकारण्याऐवजी तुम्ही राजकीय बहुमत स्वीकारलं पाहिजे. प्रशासन सर्वोपरी भ्रष्ट बनत चाललेलं आहे. आजही तीच अवस्था आहे. बहुसंख्याकाचे अल्पसंख्याकावर वर्चस्व आहे. अल्पसंख्याकामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. या जनतेमध्ये एकात्मतेची किंवा अन्याय विरुद्ध चीड निर्माण करण्याची वृत्ती नाही.
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हाही चिंतित होत आहे. या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो प्रस्थापित करत असताना आपण सामाजिक प्रस्थापित करीत असताना आपण घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. जसे की सत्याग्रह, सविनय कायदेभंग, अतिरेकी या गोष्टी आपण वर्ज्य केल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नेता कितीही मोठा असला तरी त्याची पूजा न केली पाहिजे. एखादा व्यक्ती कितीही विद्वान असेल, किती महान असेल तरी त्यावर पूर्ण विसंबून राहू नका. व्यक्तिगत पूजेला लोकशाहीमध्ये स्थान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजकीय लोकशाहीचे रूपांतर आपण सामाजिक व आर्थिक लोकशाहीमध्ये केले पाहिजे आणि तरच या देशामध्ये समानता प्रस्थापित होईल. इथे संसदीय लोकशाही विकसित होईल. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जी मूल्य आहेत हे एकमेकावर आधारित आहेत. समतेविना स्वातंत्र्याला काही किंमत नाही, स्वातंत्र्याविना समतेला काही किंमत नाही. बंधुत्व नसेल तर स्वातंत्र्य, समता ही दोन्ही तत्व सामाजिक दळणवळणाच्या यंत्राला गती देऊ शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हे एकंदरीत मी थोडक्यामध्ये संसदीय लोकशाहीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असलेले राजकीय विचार आपणापर्यंत ठेवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीच्या विकासासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी आणि मोठ्या प्रमाणात करून ठेवलेलं आहे. आता मी अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, ज्या मुद्द्याला जवळपास भारत देशामध्ये किंवा बाबासाहेबांच्या म्हणजे आपण सुद्धा त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे. फ्रेंच राज्यक्रांती घडली 1689ला. फ्रेंच राज्यक्रांतीचे जे महत्वाचे सूत्र होते, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे होते. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आर्थिक समानतेचं तत्व त्या प्रमाणात प्रतिपादित करण्यात आलेलं नव्हतं. परंतु 1917ला घडलेली रशियन राज्यक्रांती आहे, त्या राज्यक्रांतीमध्ये आर्थिक तत्व जे आहे ते प्रामुख्यानं प्रभावी करण्यात आलेलं होतं. एका अर्थाने फ्रेंच राज्यक्रांतीचं ऍडव्हान्स रूपांतर हे रशियन राज्यक्रांती आहे आणि म्हणूनच, परंतु एक विशेष आहे, या दोन्ही राज्यक्रांत्या ज्या झालेल्या आहेत त्या रक्तरंजित अशा राज्यक्रांती झालेल्या आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या रक्तरंजित क्रांतीच्या ऐवजी आपल्याला घटनात्मक मार्गाने होणारी एक सामाजिक क्रांती किंवा देशामध्ये होत असलेली राजकीय क्रांती जी आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करेल, राजकीय समता प्रस्थापित करेल, असं एक सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1947 मध्ये त्यांनी जो छोटासा ग्रंथ लिहिला, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, अतिशय छोटासा ग्रंथ आहे. सकाळपासून वाचन सुरू केलं तर संध्याकाळी समाप्त होतो. परंतु त्यामध्ये जे सूत्र आहे ते अतिशय मोलाचं आहे. या देशामध्ये आमूलाग्र बदल घडवणार आहे, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य समाजवाद जो त्या ग्रंथाचा मूलाधार आहे तो राज्य समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी आग्रही होते. घटना लिहिण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ लिहिला होता. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये राज्य समाजवादाची उद्दिष्ट प्रतिपादित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राज्य समाजवादाची जी उद्दिष्ट आहेत, राज्याद्वारे लोकांच्या आर्थिक जीवनात अशा प्रकारे नियमित करणे की खासगी उद्योग बंद न करताही राष्ट्रीय उत्पन्न वाढेल व राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा सर्वांना समप्रमाणात मिळेल. राज्य समाजवादाचं किंवा स्टेट सोशलिझमचं हे सूत्र राज्यघटनेचा अविभाज्यच असेल, घटनात्मक अविभाज्य भाग असेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. राज्य समाजवादासाठी तुम्हाला नागरिकांच्या मूलभूत हक्काची गळपेची करायची गरज नाही किंवा रक्तरंजित क्रांती करण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूत्र मांडताना म्हणतात की या देशातील जे नॅशनल मोठे उद्योगधंदे आहेत ते राज्याच्या मालकीचे असले पाहिजे, त्याच्यावर खासगी मालमत्ता किंवा खासगी अधिसत्ता असता कामा नये. दुसरी बाब म्हणतात की जे छोटे उद्योग आहेत परंतु जे मूलभूत स्वरूपाचे आहे त्यावर सुद्धा राज्याची मालकी असली पाहिजे, राज्याद्वारे ती चालवण्यात आली पाहिजे. शेती व्यवसाय हा
राज्याच्या मालकीचा असेल, विमा योजनेवर राज्याची मागतेदारी असेल व या राज्यातील सर्वांना विमा योजना ही सक्तीची केल्या जाईल. अशा प्रकारे शेती व्यवसायावर अत्यंत महत्वाची भूमिका अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या म्हणतात. या देशातली जी शेती आहे तिथे सामूहिक पद्धतीने करण्यासंदर्भात ते आपल्याला त्या राज्य समाजवादाच्या माध्यमातून सुचवतात. शेती जी आहे ती शासनाने हस्तगत केल्यानंतर खासगी व्यक्तीकडून ती समप्रमाणात सामूहिकरित्या अनेक शेतकऱ्यांना वाहण्यासाठी किंवा कसण्यासाठी दिली जाईल. त्या शेतीवर जे काही शासनातर्फे कर लावण्यात येईल किंवा शेतीवरचा येणारा जो खर्च आहे, बी बियाणे असो, पाणी असो किंवा इतर सर्व करता शासनाद्वारे पुरवल्या जाईल व त्याद्वारेच तशा प्रकारचे नियमित करण्यात येईल. शेती कसण्यासाठी अशा प्रकारे दिल्या जाईल की कुठल्याही जात किंवा पंथाचा विचार न करता शेतकऱ्यांना दिला जाईल व त्या सामूहिक उत्पन्नाचा वाटा सर्वांना सामूहिकरित्या समप्रमाणात वाटण्यात येईल. आणि त्यामुळे या देशामध्ये नाही कोणी कष्टकरी असेल, नाही शेतमजूर असेल, नाही कोणी जमीनदार असेल. अशा प्रकारचं आर्थिक समानतेचं सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं. आणि हेच सूत्र जर या राज्यघटनेने या देशातील लोकांनी स्वीकारलं असतं तर या देशामध्ये, या जगामध्ये एक तिसरी राज्यक्रांती घडली असती. त्या राज्यक्रांतीचं नाव इंडियन रिव्होल्यूशन असतं, जी रक्तरंजित क्रांती नसती, रक्तपात विरहित मार्गाने प्रस्थापित झालेली राजकीय, सामाजिक व आर्थिक क्रांती असती, जिला अतिशय महत्वाचं स्थान असतं. आज देशामध्ये आर्थिक विषमतेचं जे प्रमाण वाढत आहे, या सर्व गोष्टीला तसा वाव मिळाला नसता व इथला पिछडा, इथला कष्टकरी, इथला शेतकरी, इथला शेतमजूर, इतका उद्योगधंद्यामध्ये काम करणारा मजूर, या सर्वांना एक समान न्याय मिळाला असता व त्यामुळे एक समान क्रांती घडली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध धम्माचे तत्व स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यामुळे इथे वर्गविहीन व जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी अतिशय मोलाची मदत होईल. अस्पृश्यामधील जाती पोटजाती ज्या आहेत त्या नष्ट होतील व सामाजिक समता निर्माण होण्यासाठी त्यामुळे मोठा मदत होईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला दिली आहे. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे राजकीय तत्वज्ञान आहे ते सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारं व शासनाच्या अनियंत्रित सत्तेविरुद्ध लढणारं आहे व सामाजिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे राजकीय तत्वज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. आज केवळ सामाजिक, धार्मिक हे उत्सव आपण साजरे करतोय की त्यावर काम करतोय. अगदी शेवटचे काही शब्द बोलून मी माझं स्पीच संपवत आहे. केवळ सामाजिक करून आता चालणार नाही, केवळ धार्मिक करूनही चालणार नाही. तुमचे हक्क, अधिकार आणि तुमचे हित मिळवायचे असेल तर तुम्हाला राजकीय सत्तेमध्ये तुमचा वाटा असलाच पाहिजे. तुमचे कुठलेही प्रश्न निवेदनाला सुटणार नाही. एखाद्याला तहसीलदाराला किंवा एखाद्या कलेक्टरला निवेदन देऊन तुमचे प्रश्न सुटत नाहीत, हा इतिहास आहे. तुम्हाला प्रत्यक्षात जोपर्यंत तुम्ही राजकीय व्यवस्थेमध्ये आपला एंट्री करणार नाही आणि त्या पद्धतीनं काम करणार नाही तोपर्यंत तुमचे कधीही प्रश्न सुटणार नाही. आज अनेक प्रश्न आपले प्रस्ताव पेंडिंग आहेत, परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. अख्ख्या भारतामध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे किंवा त्यामध्ये आंदोलन करण्यात आलं, परंतु या देशाचा पंतप्रधान त्यावर चकार शब्द सुद्धा बोलत नाही. ही परिस्थिती आहे. समजा तेच 15 जरी खासदार संसदेमध्ये कट्टर आंबेडकरवादी असते या बौद्ध धम्माचे कट्टर समर्थक असते तर त्याचे परिणाम काही वेगळे असते असं मला वाटते. मी या प्रसंगी आपल्या युनिट गोंड पिपरी समता सैनिक दल यांनी पाचारण केलं, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. तुम्हाला समोरच्या भावी आंबेडकरी चळवळीसाठी शुभेच्छा देतो व येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय सम्राट अशोक.